म्हणते अंगा तर काठुटीत गंगा. काय हे बघ उडीद, हे बघ एक पंचरंगी सूत बघ हातावर घेऊन, हे बघ बघ नेमकी जपून ठेवल्यात बाबा. हे जवळजवळ 60-70 वर्ष जुनं असेल म्हणायचं. जास्त 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 जीवाच्या पलीकडे जपून ठेवलंयस तू. मग ते आपल्यापाशी असलं ना हा. ते आपलं ज्याला कुणी आपल्याला काय करायचं असलं ना तर ते आपल्या पक्षाची दूर जात की आपल्याला दृष्टिकोन आपल्याला कुठला होत नाही. आलं का ध्यानात? महत्वाचं आहे. आणि ते कुणाला बोलायचंही नाही. आपली आपली गाठ मारून त्याची ठेवायची मुकाटी. बाहेर जायचं काळी वाढायची आणि तिकडं फेकून द्यायचं की ठवा. मंडळी नमस्कार. आपल्याजवळ आज किती पैसा आहे, किती धनदौलत आहे आणि संपत्ती आहे हे आपण अगदी अचूकपणे सांगू शकतो. परंतु आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे मात्र कुणीच सांगू शकत नाही. जन्माला येण्याची बातमी देऊ 9 महिने आधी देतो, पण मृत्यूची बातमी 9 मिनिटे देखील आधी कळत नाही. आज माणसं कमालीची व्यस्त आहेत. एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमात जायचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण उपस्थित नसणार. कार्यक्रम आपला असणार आहे पण आपण उपस्थित नसणार. आज बऱ्याच दिवसांनंतर या चालत्या बोलत्या विद्यापीठाला भेटण्याचा योग आला. कारण दरम्यानच्या काळात आजीची तब्येत ठीक नसल्याने भेटू शकलो नाही. आज पुन्हा एकदा काहीतरी नवीन शिकायला मिळणार. चला जरा आपल्या ज्ञानात भर टाकूया. काय केलं त्या पायाला? बघू कुठं लागले. थांबा हे बघ. दिसते ना खाली बघ. फल पडले काय करत होतीस? वाचलं खाली रोटी. अगं नाही लोटला तरी काय फरक पडणार आहे का? काय ते काय नुसता धिंगाणा करतात ना. मग आता मला सांग, थोडक्यावर गेलंय ते कमी जास्त काय झालं असतं माझी? मग आले असते डोंगणाने इकडे सरकत आणले असते मला लिंबाच्या झाडाने गुलमोहरणी. आता गप बसायचं, तब्येत बरी नाही तुझी. कोण करते वा केल्याशिवाय ते आराम करायचा सोडून तर हा उद्योग काल करत बसतीस. तर कुणी कुणाचं नाही. लय कठीण आता. अरे कठीण आहे. आपलं जर हातपाय मोडलं तर शेवटी ते आपल्याच गळ्यात बांधणार ना. बांधून देते चटकेने मना निशिनतो. नाही मग त्रास कुणाला होईल? चटकेने आपल्याला त्रास होईल ना. जीव चटकेने जाईल आणि तू निशिन म्हणा पटकेने. अरे 2 कामं नाही केली तर काय फरक पडतो मी म्हणतो. अरे नाही केली तर हे नाही नीट केलं तर गोड दिसेल का? समजा तू नाहीस मग कोण तुम्ही थुकत्या कोणी कुंडी येते आय घालायला, कोणी जोवायला येते इथं सांग ना मला. तू कोण ना कोण तरी करीन का? नाही करायचं. नाही करायचं. बघ तू लिहून ठेव. आज कोणवार आहे? आज आहे शनिवार. शनिवार आहे का शुक्रवार आहे? शनिवार आहे आज. मग हे बघ तुला मी एक सांगून ठेवते. उद्या तू म्हणशील की म्हातारी म्हणली ना तेच खरे. नाना शेंडकरावानी कुत्रं उभं राहायचं नाही. जे माणूस येईन ना खालून ते तिकडं तोंड करून जाईल आणि वरून येईन ना ते तिकडं तोंड करून जाईल. हे लिहून ठेवले. मला सांग, तिथे पायाला लागलं तुला काय पट्टी बिट्टी केली होती का? नव्हती का? लावलं होतं का? आता वरबडले हे कधी? आता मगाशी हिथं जोग गेला माझा. तिथं पडली सोय. हा काय ते लाव की त्याला काय लावलंय की? हळद बिळद काय आहे का? नको हळद टाकली होती ती झूम. ह्याने काय होईल? गार पडून पडते ना गार. वाईट घेऊ लिस लई नको घेऊ. पचकेने येते लई. नाही एवढंच असं काय ते कसं होतंय, थोडं थांबलं ना तर ते बरं वाटतं.
मी सक्ती केल्याशिवाय युक्ती मिळत नसते आणि युक्ती केल्याशिवाय भक्ती मिळत नसते. अरे माझं म्हणणं काय, देव आहे का नाही हे मला माहिती नाही, पण खरा देव असा माणसामध्येच असतो. आई वडिलांची सेवा, म्हातारपण माणसाची सेवा करायची, हीच खरं देवाची सेवा आहे. अगं जेवढं जमन तेवढंच करायचं, जास्त उरा पोटाव नाही करायचं. पण फरक पडला तुझ्या जरा, फरक मागच्या वेळेस काळ पडली होतीस पण. अरे फरक पडला, कसा पडला हा की चिन्ह आपलं चांगलं आहे हा. म्हणून मला फरक जाणवतो. कसं आहे, पण काय होतं, उठलं ना बाळा की मग ना नुसत्या डोळ्यावर माझ्या अंधारे येते, बाबा ताकद नाही. पण मेहनतीने मला दळ देती बळ. त्या मेहनतीनेच तू बरी झालीस, कारण मागच्या वेळेस आहे ना लय म्हणजे लय गाळ दिसत होतीस तू. अरे मी त्याला वठवायला लागतं, तेव्हा बोट पुढं नीट करायला लागतं. नाही वाटावलं तर ते बोट होईन का नीट, सांग. तू बस इथं, तो आपल्या घरी जाऊन बस, नको जाऊस कामाव. तुझ्या बायकापर्यंत कुणी म्हणेन का बाबा तू थकलायस बसलायस, तरी एवढा नेत आपल्याला जगात म्हणेन का कुणी. म्हणून ही जीत कामवायची. आणि ज्याने शहराला लावलाय हाय अजून, पाठबाळाचा माझा गुरु हाय अजून, पण तो सुद्धा म्हणतोय की तू काही बोलू नकोस, आम्ही मागं काय होईल ना ते आम्ही गंमत बघ. नाही पण त्या गुरुनी पण तू ध्यान ठेवल्यासारखं वाटतंय. आता मला जाऊन झालं जवळ 15-1 दिवस तू होऊन गेला असत्या, 3 आठवडे झाला असत्या, पण तेव्हा तुला बघितली होती ना, तेव्हाची आताची लय फरक आहे. चांगला आहे तुझा फरक जाणवला. हा जाणवला मला. कसा जाणवला की तिला सांगितलं की हे बघ ही 7 झाडं आहेत तिथं समोर, आणि मी 7 झाडांच्या मध्ये नांदते काय, पण मला 7व्या झाडाने मला बळकट करा, मी कळकट राहील. त्यानेच फरक पडला तुला. हा म्हणजे सत्ती मी सोडलं नाही. शेवटी कोण ना कोण तुझ्या पाठीमागं आहेच. मग आहेच. जरी डॉक्टर नाही कामाला आला तरी तो बघतो तुझ्याकडे. बघतोय. मेंग जाये, कुंभा जाये, जांभळ वाघ जाये, जांभळ वाये, कोण ना कोण ध्यान ठेवतोय. माझा रस्त्यावरला खिलू जिव्हा काठी घेऊन गुंगडी घेऊन येतो ह्या बाजूनी, आणि बाई इथं काठी आपटतो. काठी आपटली की ह्या बाजूने निघून जातो, आणि मागे गेल्यावर तिथं दारात काठी आपटतो निघून जातो. मी कोण ना कोण ध्यान ठेवतोय. सत्य चालली ना म्हणून हे सत्य मला उभं राहतं. ना तुला डॉक्टराची गरज आहे, ना गोळ्याची गरज आहे, ना कुठल्या बुवा पाताची गरज आहे. तुझ्यावर देव ध्यान ठेवतोय हे मात्र पक्क आहे. पक्क आहे, पक्क आहे. आणि काय चित द्यावा होय. हे बघ पाडव्याच्या दिवशी लोक लिंबकाडा आली ना, एक आसराई पाठी ठिसून टाळायची, घ्यायची काढून, पाला पाला तोडायचा, त्याच्यावर पाताळ लुगड्याचा दाडपा घालायचा, वाळवायचा, उखळात कुटायचा, आणि पावडरीचा पुडा करून ठेवायचा योग. आणि सकाळची तो दवा तोंडात टाकायचा आणि पाण्याचा गोड घ्यायचा, आणि मग त्यामुळे तू खमकी आहेस एवढे दिवस. अजून लय खमकी राहणार, मारायची नाही. मग तुला हेच म्हणतोय. तू काय म्हणली मागच्या वेळेस की अजून काढीन 2 वर्ष, अजून 2 नाही तो अजून 10 काढणार 100%. नाही निघायची, नाही निघायचं, निघणार. बर जेवढं जेवण जेवढं श्वसन तेवढंच करायचं, तेवढंच करते. पण ते देखवा त्यांचा सण होत नाही मला. तुम्हाला काही म्हण, आणि गच्चाळ आलं ना तर मला ते उलगडाच पडत नाही. मी नुसती हिडून जाते बघ. असं आहे बघ त्याला. सत्ती म्हणजे सत्ती. मग आता पटलं का तुला माझं बोलणं? आणि मनाना हे कुठलेच सण होत नाही. अरण्यवरती पाटील आज आपणात येतोय, हा कुंभा जायचा. हे बघ इथं दारा आठवतो, आणि बघ असं तारा आवरलेले ते तेऱ्या उघड्या. ए काळे बाई इकडे ये, तू काय करतेस? आपा काय नाही, मी बसले वाड्यात, बाहेर निघू नकोस, हास्टाप जीवाला त्रास घेऊ नकोस, मी आहे. आणि जागे झाली तर कुठं वागा. एक दिवशी तो वाघ आला, तराट झाली माझी सुनी बाळा, वाघाने तराट केली, मुक्काट्याने बसले आणि हाक मारली, कुंभा जाय. म्हणलं आई कुंभा जाय. अगं आला ग आला. मग बाया तसंच ते वाघ तिथून डरक्या फोडून तिकडे निघून गेला वर. बोल किती सत्य येते बघ. बरं बघ, ह्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं, ह्या झाडांचं तुझ्यावर लक्ष आहे. सगळ्यांचे. मग
आता जांभळ बा किती लांबी. ते सुद्धा म्हणतो तू सावध, मी आलोय सावध. काय म्हणतो आवाज कडाडून. मी जरी तुला माणसाने ध्यान नाही ना ठेवलं तरी ह्याचं ध्यान आहे. सगळ्यांचंच आहे ना, देवांचं, झाडांचं, पानांचं, पक्ष्यांचं, प्राण्यांचं. मग ह्या ना त्या कारणाने कोण ना कोण तुझ्यावर ध्यान ठेवून जाते. अरे ते काळ राळ गोर राळ कवा आणलं होतं. एक दिवस त्याला लागत होतं. म्हणला ते काळ राळ गोर राळ असतात. काळ आणि गोर. काय असतं ते? राळ 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 आपल्या जवळ असलं ना की आपल्याला दृष्टिकोन आपल्याला कुठला होत नाही. आलं का ध्यानात? महत्वाचं आहे. आणि ते कुणाला बोलायचंही नाही. आपली आपली गाठ मारून त्याची ठेवायची मुकाट्या. बरोबर. मी जवळ ठेवायचं असतं का? जवळ नाही ठेवायचं. आपलं घरी कुठंतरी आपलं तिकडं पुण्यात खोलीवर हिथं आईपाशी मुकाट्याने कुठंतरी आई ह्याला हात लावू नकोस, या वस्तू केलं हे असेच राहून दे येतं. आलं का ध्यानात? राळ राळ काळ येत्यात आणि वरव्यासारखं गोर येत्यात. आलं का ध्यानात? काळ राळ गोर राळ राळ आम्हाला म्हणताही येईना. मग आजीबाईचा बटवा निघाला बाहेर. अरे माझ्या बाबा, तू म्हणशील काय हे राहिली जीर तर तू कशात राहिला बरं. ठेवली ताब्यात होतं ती ह्यात भरून ठेवले कशात तर गावठ्यात पटके. त्याचा काय फायदा म्हणजे राळायचा? राळ्याचा ना ते राळ जवळ असलं ना की आपल्याला लय फायदा. ते कुठं गावतं? गावतं कुठं ते? कव्हा मना दिलं होतं कोकणातनी एका बायाने. हा का? कोकणातनी दिलं होतं. कोकणातनी म्हणजे मी गेले होते ह्याला वाकांब्याला आणि आपल्या भावाला म्हणजे मावस भावाला म्हणला आत्या आपण म्हणला कोकणात जाऊ. मग कोकणात गेलो आणि ते राळ मला दिलं. तिथे मी आचून जतून ठेवले. कवा आणलं होतं ते? लय वर्ष झाली. आता त्यांची पोरं मला ओळखीनात. मग त्या राळ्याचा काय फायदा होता म्हणलीस? राळ्याचा फायदा ते आपल्यापाशी असलं ना ते आपलं ज्याला कुणी आपल्याला काय करायचं असलं ना तर ते आपल्या पक्षात ते दूर जात. आलं का ध्यानात? कसं दिष्टिगुण. आलं का तेवढ्या पिटली का टोपा? आता आपलं कसं पांढरं नाही हिरवा असत्यात आणि काळा असत्यात असं गुंड गुंड. ते तुला मी गावलं ना की मी तुला परीक्षा बाहेर ठेवते दावायला. तू काळजी करू नको. काळ राळ गोर राळ गोर राळ. आजीने बराच वेळ शोधून सुद्धा काळं राळं आणि गोरं राळं काही सापडलं नाही. पण आजीच्या बटव्यातील मौल्यवान ठेवा पाहायला मिळाला. हे बघ उडीद. हे बघ एक पंचरंगी सूत बरं का. बघ आता तू म्हणशील आजी काय म्हणते. हे बघ हे धूप काय आणि हे बघ ह्या आजी कोकाच्या पुढे आणि घाल फुले उड्या. हा डब्यात नीट ठेवले. हा मग आणि हे बघ रामचिताची पावलं आणि हे बघ तो काशीचा गडू. काय काय काशीचा गडू. काशीवरून आणलाय बाई? काशीवनी दिला एक जणाने तुझ्यासारख्याने. भारी जपून ठेवलायस. पाणी त्यात होतं दिलं होतं आणि ते पाणी मना दिलं काशीवरून. काशीवनी आणलेलं आणि तो मना दिला. गेला मरून सर्गी सोन्याचा झाला आणि पावलं दिली म्हणा रामसीताची. बोल तुम्ही जातवान का असं पुतळ्यावनी? किती जपून ठेवलंयस तू ते? ती पावलं पावलं बघ कसली येत. बघ बघ हातावर घेऊन. हे बघ बघ हे बघ कशी पावलं आहेत ती. बघ नेमकी जपून ठेवल्यात बाबा. बघ आणि तो गडू आणि काशीचा गडू.
पाणी पिलं का नाही काशीचं पिलं मग पिलं बाबा. त्या काशीचं पाणी पिल्यामुळेच बहुतेक एवढ्या वर्ष टिकली आहेस तू. म्हणूनच असंही वाटतंय मला. काशीला धावली. नाही पण तो गडू जपून ठेवलायस. मग ठेवला. महत्वाचं ते आहे ना. हा, ही पावलं हे गुलाल. ते काशीचा गडू हा. का आणला होता म्हणली. त्याला लय वर्ष झाली, पोरं बाळ नव्हते काय. म्हणजे 50 वर्षापूर्वी आणलं असं. जास्त. जास्त. अरे बापरे बापरे, म्हणजे हे जवळजवळ 60-70 वर्ष जुनं असेल म्हणायचं. जास्त जास्त. जास्त जीवाच्या पलीकडे जपून ठेवलंयस तू मग. ठेवायलाच लागतं. हे बघ ही मध मिळेल, पण हे मात्र मला भारी कौतुक वाटत तुझं. कौतिक म्हणजे ते तो ठेवायला गडू आणि हे पावलं ठेवायलाच लागतं. म्हणून तुझ्यावर ध्यान ठेवू नये बरं का. हे बघ, कुणी आलं लय तडीफार असलं तर एकच लावायची की फटकेने उडवायची. काय तर फटाकडी. हा, आणि ते घरात फुटल्या. घरात कसा फुटून बांधून ठेवलाय बाग. आता असं काय दिसली गुन्हात आलं ना तसं वापरायचा नाही. काडी वाढायची, बाहेर जायचं, काडी वाढायची आणि तिकडं फेकून द्यायचं. तिकडं काडीवर तू पिटून नाही झालं. मी कशाला पेटते. आधीचा बटवा लयच कामाचा आहे बा. लय बटव्यात गोष्टी दिल्या मग बारीक सारीक लय गोष्टी बटव्यामध्ये तुझ्या. अरे बाबा, हे ठेवल्याशिवाय जमतंय का माझ्या राज. ठीक आहे, तुझी पावलं नीट ठेव. ठेवून दे ना गाडी. 70 वर्ष टिकवल्यात तू. हा, काय टिकवायचा तुमचा घास नाही. काशीचा गडवा. तुमचा घास नाही तूच मारी ठेवून. नाही खरंच आमचा घास नाही. हा, तुम्ही वाज घ्या ना पहा. ते बघ कवच द्या गाडी. तुमच्याकडे बैल असतं तवाच. तवच बाळा, तू म्हणशील काय म्हणते म्हातारी. ते बघ, जे आपल्याला लागतं ते बघ, हे खडू एखाद्याला लागला तर एखादं खाणं आलं, म्हातारी लागले जेवायचं कापूस कुठं असतात. जेजुरीला गेले होते तेव्हा पिशवी आणली होती खंडरायापासून. किती वर्ष झाली. तू गेला नाही का पण लोकांनी चालल्यावर मग काहीतरी काय होऊन त्यांना गाऊन किळ का. आणि त्यांना काय मार्क करता येते. जपून ठेवलेस पण. अरे हे साठाचं वाटा. साठा नसल्या वाटा मिळतोय का सांग. साठा लय महत्वाचा आहे. मन चंगा तर काठुटीत गंगा. काय आणि मन सुखी तर देव आपल्यापाशी येतो. काय पायातली वाण पायात ठेवली, जपून टाकला तर ते आपल्याला फायदा देते. आणि जपून वाकडी वडली म्हणजे आपण वाल पाडलो इकडे. गेलो आपण निष्ठू. काय त्याचा उपयोग सांग. तू काशीला नाही गेली पण काशीचं पाणी पिलेस. मग उगाच कुंभारदारात बसले का. कुंभारदारात बसून तू काशीचं पाणी पिलीस. मग केवढं भाग्यवान म्हणायची तू. अरे मी बारीक होते, जळापोळीत बारीक. आणि माणसं आली पकडून न्यायला बापाला. आणि बापन गोपाळ पाटील वाळूच्या कासराच्या आंब्या बसले. ते पुढे गेलं आणि हे मागं पडलं. आणि जे दांडाला लागलं तर भावजोरीचे इथं राहायला गेलं. आणि मग माझी आई आणि ही आपाची आई बघायला गेली भावजोऱ्या का त्यांना. बघून आली तिथून. म्हणला पुरी बऱ्या आहेत का तर हायतं म्हणला. हां, मग येतो म्हणला आम्ही अमुक दिवशी. तर जळापोळीचं मला चांगलं आठवत. दुसरी एक आमची डणी आणि ते दहीहंडीचं खापार. का आणलीस. दहीहंडी फुटल्यावर ठेवायचं आपलं. हा ना, वर्षास काय बाबा बारीक सारीक आपली पोरं दहीहंडी फुटतात ना. वागदाच्या माळाला माड केला बांधून शेनी. हा, मग त्यांना सांगायचं बा मला एक खापार द्या. मग मला कुणी पोर आणून देतो वर्षाने एक खापार. किडूक मिडूक सगळं ठेवलंयस. मग लागतं. आणि हे उपयोगीला येत. आजीचा बाटवा आणि आजीला कुंभारदारात नाटो. काय म्हणतो सांग. पण बारीक सारीक गोष्टी देणार नाही बाहेर ठेवल्यात बाबा तू. ठेवल्याशिवाय उपयोग होतोय का सांग.
आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसले कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मना मनात तशीच जाते ठेवून काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समयेतली जागा. घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान, विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. ती घरात नाही मग कुणाशी बोलतात घोट्यात हंबरणाऱ्या गायी. ती घरात नाही मग कुणाशी बोलतात घोट्यात हंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते आणि लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.